रिद्धी सिद्धी, मला एकच आहे ती पण. गुड आफ्टरनून, मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आज आपण कुठे जात आहोत? आज आम्ही मंगळवेढ्याला चाललो रिद्धी सिद्धी मंदिरला. तर गणपतीचं मंदिर आहे. तर संडे आहे, वैदी पण म्हणली फार झालं पण बाहेर गेलो नाही म्हणून आम्ही दोघं चाललेलो आहे. येस, तर आई बाबा पण येणार आहेत. आई बाबांना आता आम्ही जॉईन करणार आहोत. तर थोड्याच वेळात आई बाबा येणार आहेत. आता वाजले सध्या 4. तर आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला पण मी मंदिर दाखवते. तर हा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. मस्तपैकी मी कुर्ता वेअर केला आहे आणि मी टी शर्ट. येस, तर चला. विश्वास आहे की विश्वास तुझ्या? तर बरं आहे, तर घाबरत असल्यावर पुढचे नाही घाबरत. ए मी घाबरत नाही. नाही 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 नाही. मी कुठे घाबरते आता? आता कॉन्फिडन्स आला तर उभं गेलं इथे. मी घेणार तरी नाही, त्याने वेदू चांगली चालवायला गाडी. मी येते. आपण असलं ना आपण व्यवस्थित नाही, मी येते की. मला तर काय छान दिसायला तुम्ही दोघं. हो का? का बरं काय छान दिसायला लागलं? आज काय? काहीच नाही. गणपतीला टोटल 2 बायका होत्या, रिद्धी सिद्धी, आणि मला एकच आहे ते पण जिद्दी. काय म्हणलं? काय नाही, अजून एकदा म्हण. गणपतीला 2 बायका होत्या, रिद्धी सिद्धी, मला एकच आहे ती पण जिद्दी. समज रे. काय जिद केले रे तुझ्यासोबत? कसला भारी आहे. वेदे हळू. हा होय. पहिला 1/2 किलो. हा बोल. बरोबर 1/2 किलो. हा पोचलो. पेढा खाऊन बघ म्हणून जरी त्यांना म्हणलं खाऊन बघा. खाल्ल्याशिवाय माणसाला कळत नाही पेढा. कंदी पेढे. तुझी इच्छा म्हणल्यावर आता काय. काय काढू की फोटोज? मंदिर एवढं मस्त ना, समोरूनच एवढं छान वाटायला लागलंय. तर आता पुढे जाऊन आपण बघूया. वाव. वर्ष लागले आणि खरंच मंदिर खूप मस्त आहे ना. तर तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवलं.
गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवते. आता गर्दी झाली थोडी. गिरिजात्मक गणपती. हो. नंतर विघ्नेश्वर गणपती. विघ्नेश्वर गणपती.
इथं किती मूषक आहेत बघ ना, प्रत्येक. हा ना, महागणपती. जय श्रीराम. जय श्रीराम. महालक्ष्मी, खंडोबा, येळकोट येळकोट, जय मल्हार. श्री गुरुदेव दत्त. गजानन महाराज. गजानन महाराज, दत्तरूप गजानन महाराज. मस्त आहे. गौतम स्वामी. जसं की मी तुम्हाला म्हणले होते की हे मंदिर बनवायला, स्ट्रक्चर करायला 40 वर्ष लागले होते आणि खरंच मंदिर पाहण्यासारखं आहे. एवढं छान वाटायला लागले. आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे आणि आज आमचं गणपतीचं दर्शन झालं. तर आई, तुला कसं वाटायला मंदिर? मंदिर एकदम सुंदर आहे, खूप छान आहे. तर जस्ट आम्ही आत्ता मंदिर बघत होतो, तर मंदिर एवढं छान आहे आणि वर्ष लागले होते. तर आत्ता आम्ही असं जस्ट चक्कर मारली, तर त्यावेळेस आम्हाला समजलं की हे जे मंदिर आहे ते रथ जसं असतं सेम तसंच मंदिर आहे. आणि पूर्ण इथं बघा, हे मधलं सेंटरचं रथ आणि त्याच्या पाठीमागून गोल पूर्ण. तर असं छानपैकी मंदिर आहे. तर या मंदिराची संकल्पना कशी आहे, एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा श्री रिद्धी सिद्धी महागणपतीजींना आपले आई वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्याची इच्छा झाली. त्यावेळी त्यांनी 164 गजराज असलेल्या व 90 खांबावर उभारलेल्या रथावर आरूढ होऊन ते निघाले. हे पाहून इंद्रदेवांना आपल्याकडून त्यांची सेवा घडावी म्हणून त्यांनी 102 देवनर्तिकांना या रथसोहळ्यात गायनासाठी, नृत्य करण्यासाठी सहभागी होण्यास सांगितले. त्याचप्रमाणे या सर्व देवनर्तिका या मिरवणुकीमध्ये नाच गात सहभागी झाल्या. ते पाहून श्री गणपतीचे प्रिय वाहन मूषकराज यांनी आपल्या 106 मूषकांना आदेश दिला, तुम्ही सर्वांनी या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगलवाद्य वाजवावीत, गायन करत या मिरवणुकीत सामील व्हावे. त्याप्रमाणे ते या मिरवणुकीत सामीलही झाले. तसेच मूषकराजांनी या मिरवणुकीमध्ये 12 घोडे, 12 उंट, 4 मोर या सर्वांना सहभागी केले. त्यामुळे या मिरवणुकीला आणखी शोभा आली. ही मिरवणूक शिव पार्वतींच्या महालासमोर आली असता श्री महागणपतीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्यमूषक व चंद्रमूषक उभे राहून त्याचे स्वागत करत आहेत, अशी ही मंदिराची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे हे शिल्पकारांनी या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. पूर्ण आम्ही आता राऊंड मारत आहोत बाहेरून आणि खूप छान आहे प्लेस ना. माझी पर्स आहे ना, थँक्यू सो मच. मी फोटो काढत होते त्यामुळे आणली पर्स. शंकर महाराज. तर आमचं दर्शन खूप छान झालं आणि जास्त पण गर्दी नव्हती, त्यामुळे निवांत मनापासून छान दर्शन घेतलं. आणि आता मी जात आहोत सोलापूरला. तर मी या गणपतीचं एवढंच वैशिष्ट्य सांगेल की या गणपती समोर बघितल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटत होती आणि एवढं छान गणपतीचं मंदिर एवढं क्लीन होतं. तर यस, तुम्हाला जर आवडलं असेल हे गणपतीचं मंदिर तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सांगोल्याला जाणार म्हणल्यावर सोलापूरकडे आली.
आहे ओळख माझी. हॅलो कर, असं हाय कर. तू गाणं कुठलं म्हणतोस? पोयम येते तुला? पोयम येते? मग काय म्हणतोस तू गाणं? पूर्णाच्या पोळ्या म्हणतोस? म्हण ना तू एकदा गाणं. आजी होती रडत, ढग आले पळत, पाहिले नाही नीट, सांडले सगळे बीट. आजीला राग, घेतली हातात काठी, मारली ढगांच्या पाठी. ढग लागले रडायला, पाऊस लागला पडायला, मुले लागली नाचायला, आजी लागली हसायला, आजी लागली हसायला. अरे वा, काय वाजव, मस्त. अरे वा, गुड बॉय. संकेत तू कुठे पळतोयस? किती घाबरायले तुला.